बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक हिंदूंवरती झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रविवारी खारघर येथे जन आक्रोश आंदोलन काढण्यात आले। पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला। उमाकांत गायकवाड यांनी सर्व आंदोलकांना मार्गदर्शन केले। आपल्या रक्षणासाठी हिंदूंनी सज्ज व्हावे असे आवाहन यावेळी उमाकांत गायकवाड यांनी केले। देशाच्या रक्षणासाठी आणि देशामध्ये सर्व धर्म समभावना जागृत राखण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून आपण लढा उभारूया असं आवाहन यावेळी उमाकांत गायकवाड यांनी केले। या आंदोलनाच्या तयारीसाठी ज्ञानेश्वर खरपुरिया, कृष्णा बांदेकर, दत्ता शिंदे, वीणा गोगरी, प्रवीण पाटील, ब्रिजेश पटेल, विजय पाटील तसेच इतर अनेकांनी पुढाकार घेतला। बांगलादेश हा आतापर्यंत एक समृद्ध देश म्हणून गणला जात होता आणि आपल्या देशापेक्षा त्याची व्यवस्था वेगाने वाढते असं म्हटलं जात होतं। ती व्यवस्था इतक्या लवकर कोसळून पडते आणि कोसळून पडलेल्या व्यवस्थेमध्ये नेमकं तिथे अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंच्या वरती अत्याचारांना सुरुवात होते। हे कुठे ना कुठेतरी या देशामधल्या प्रत्येक हिंदूच्या दृष्टिकोनातून चिंताजनक आहे। खरं तर हा देश जो आपला 1947 साली स्वतंत्र झाला, स्वतंत्र झाल्यानंतर खरं तर या देशाचे वाटणी ही धर्माच्या आधारावरती करायचं ठरवलं। पाकिस्तानामध्ये मुस्लिम समाज जाईल, भारतात हिंदू समाज राहील, पण त्यानंतरही भारतामध्ये राहिलेल्या मुस्लिम समाजाला किंवा अन्य कुठल्याही धर्मातल्या लोकांना इथे सन्मानानंच वागवलं जातं आणि त्यांच्या विकासासाठी देशाच्या सरकारांनी वेळोवेळी कामं केलेली आहेत। अशा वेळेला आपल्या शेजारचं हे बांगलादेशचं सरकार केवळ त्या शेख हसीना वाहे पडतात त्यांचं सरकार उलटतं काय आणि हिंदूंवरती अत्याचार तातडीनं सुरू होतात काय, हे सगळं आपल्या मनामध्ये शंका निर्माण करणारं आणि तितकंच चीड आणणारं आहे। त्यामुळे त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण देशभरामध्ये प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात। आज खारघरमध्ये वेगवेगळ्या शहरातली मंडळी या ठिकाणी एकत्र आली, विशेषत्वानं खारघर तळोजा या परिसरातली लोक एकत्र आली आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून ही चिंता व्यक्त केलेली आहे आणि जे घडतंय त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे। आम्हाला खात्री आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार बांगलादेशला, तिथल्या सरकारला त्यांनी ज्या पद्धतीने इशारा दिलेला आहे, तिथल्या हिंदूंच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी सज्ज असलं पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केलेली आहे। त्याला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे। ती तसं जर झालं नाही तर दुर्दैवानं वेगवेगळ्या ठिकाणी याच्यातून कुठे ना कुठेतरी हिंसक प्रतिक्रिया या आपल्याला पाहायला मिळतील। हे घडायचं नसलं तर योग्य पद्धतीनं आज बांगलादेशनं काम करण्याची आवश्यकता आहे आणि बांगलादेशवर ज्यांचं म्हणून नियंत्रण असेल त्या सगळ्यांनी बांगलादेशच्याकडून ते करून घेण्याची आवश्यकता आहे। अन्यथा या सगळ्या देशामधला हिंदू समाज आता जागा झालेला आहे। विनाकारण या ठिकाणी कुठल्या पद्धतीनं अत्याचार
सहन करणारा आज हिंदू समाज राहिलेला नाही, हे व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी सगळे हिंदू एकत्र झाले. जे एकत्र झाले त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आज संविधान जागरण मंचातर्फे आपण इथे खारघर मध्ये आज हा जो हिंदू आक्रोश जनमोर्चा आयोजित केला, त्याच्या मागचं मुख्य कारण होतं की बांगलादेशमध्ये हिंदूंवर आणि मुख्यत्वे तिकडच्या ज्या महिला आमच्या ज्या भगिनी आहेत त्यांच्यावर जे अत्याचार झाले, त्यांच्यावर जे तिकडच्या लोकांनी ज्याप्रमाणे त्यांचा लैंगिक अत्याचार केला, ज्याप्रमाणे त्यांचा शारीरिक छळ केला, त्याच्या विरोधात आणि त्याच्याबरोबरच आमची जी हिंदू तिथे देवस्थानं मंदिरं आहेत आणि तिकडचा हिंदू जो अल्पसंख्याक आहे बांगलादेशचा हिंदू, त्याच्या सुरक्षिततेसाठी कुठे ना कुठे आपण भारतात आपल्या बंधूंना आपण आवाज उठवला पाहिजे. ह्यासाठी इथे आज खारघर मध्ये एक आक्रोश मोर्चाचं इथे आपण आयोजन केलं आणि खारघर मधून खूप मोठ्या संख्येत इथे लोकांनी आपला आक्रोश ते व्यक्त केलाय. आणि हा संदेश नक्कीच आम्ही बांगलादेश पर्यंत या मुख्यमंत्री त्याचप्रमाणे प्रधानमंत्री यांच्यापर्यंत पोहोचू की जिथे जिथे जगाच्या पाठीवर हिंदू अल्पसंख्याक आहे तिथे तिथे त्याला सुरक्षा मिळाली पाहिजे. हिंदू अल्पसंख्याक जसा भारतामध्ये प्रत्येक अल्पसंख्याक सुरक्षित आहे, तसा जगाच्या पाठीवर जिथे जिथे हिंदू अल्पसंख्याक आहे तिथे तो सुरक्षित असलाच पाहिजे. संविधान सन्मान मंचातर्फे आज बांगलादेशमध्ये जो हिंदूंवर अत्याचार झालाय, हिंसाचार झालाय, त्याचा निषेध म्हणून आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. हिंदू मंदिर, हिंदू नागरिकांची घरं जाळली गेली, त्या विषयात हिंदू समाजातला उद्रेक होता. त्या उद्रेकाच्या ह्याच्यातनं आज इकडे आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता.